या ठिकाणी स्वीकारण्याकरता येतोय. मॅच सुरू होण्याआधी आपण तो किताब देऊया आणि आम्हाला अतिथी कक्षामधून तशी माहिती मिळेल की मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण कुणाच्या हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहोत. थँक्यू. जयेश कॅटर्स चे प्रोप्रायटर जयेश भोईर यांना विनंती करेन की आपण जर्सी या ठिकाणी द्यायच्या या खेळाडूंना. अतिथी कक्षामधून आमचे अतिथी धनेश भाऊ खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. पुन्हा एकदा या ट्रॉफी बद्दल आपण माहिती देऊया. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीग 2026 हे पर्व आहे. नाव कैलासवासी श्री राजेंद्र भगवान मोरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांच्याकडून हे मोमेंटो आलंय जे सध्या आपण देतोय. ओम सुर्वे यांना निलेश मोरे साहेबांकडून 500 रुपये जे संघ मालक आहेत आणि अशोक मोरे साहेबांकडून 500 रुपये टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सो किधर है केवल सुर्वे, आ जाओ भाई. मेरे ख्याल से मितेश दरबार, जिग्नेश पटेल, समर्थ व्यास, इन लोगों के साथ में शायद ये क्रिकेट खेलते होंगे. बेहतरीन प्रदर्शन अपने टीम के लिए. मैं धनेश जी खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. मॅच कडे सुद्धा एका बाजूला आमची नजर असेल. चलो आप कोई सवाल नहीं रहेगा क्योंकि मैच इंपॉर्टेंट रहेगा. ये वेल प्लेड केवल सुर्वे. कॉंग्रॅच्युलेशन. धनेश भाऊ खांबेत साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. वेल प्लेड. जर्सी सुद्धा त्यांना देण्यात येईल. थोडंच वेळात आपण जर्सी सुद्धा बघणार आहोत. ती वळतो आम्ही थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आता नवीन मॅचला सुरुवात होत आहे. जर्सी इथे आता संपलेले आहेत. फक्त 2 जर्सी होते ते दिलेले आहेत इथून. जयेश भोईर यांना विनंती करतो ते जर्सी आहेत त्या खेळाडूंना द्यायच्या. नवीन मॅचला सुरुवात होतोय. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. बॅटिंग करताना तुम्ही बघतायत बिग बुल फिल्डिंग करणाऱ्या टीमला करते फुल सिक्सर. झेल पकडून तो झेल सोडलाय आणि रूपांतर आपण बघितलं षटकारामध्ये झालंय. कुणाल धोकादायक खेळाडू आहे. कुणाल मागच्या वर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स होता कुणालचा. पुन्हा फुल टॉस बॉल. टायमिंग प्रॉपर नव्हता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आला. एक धाव घेण्याचा होईल काय प्रयत्न नाही. एकमेकांना आता थांबवतायत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय कुणाल या बॅटरने. मॅच तुम्ही बघतायत बिग बुल वर्सेस जय आंबे वॉरियर्स या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. ओहो चांगला बॉल ह्या वेळेला टाकलाय गोलंदाजाने आणि ह्या चेंडूवर बॅटर बीट होताना दिसत आहेत. दोन्ही टीम जर आपण बघितलं बिग बुल्स टीम बॅटिंग करताना आहे आणि जय आंबे वॉरियर्स टीमला आपण फिल्डिंग करताना बघतोय. पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. भागेश स्विच हिट काम फिट. मिळतील धावा 4. खणखणीत चौकार. 4 रन्स. चार धाब्यांच्या मदतीने आता धावा सुद्धा वाढतायत.
कुणाल मोहिते आणि विवेक मोरे दोन्ही बॅटर तारापूर येथील आहेत. ओ चांगला बॅकलिपचा वापर केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चांगला गॅप शोधलाय. एक धाव मिळतोय. एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. असाच विश्वास ठेवत आता स्ट्रायकिंग कडे बॅटर आलेत विवेक मोरे. तारापूर येथून विवेक बिलॉंग करत आहेत. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये त्यांनी 44 धावा बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. एक्सप्रेस बॅटिंग आणि तितकीच माईकवर सुद्धा एक्सप्रेस त्यांचं स्पीच आपण बघितलं, जे थांबता काय थांबलं नाही. डिफेन्स केलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळून काढला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीने षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपलंय. बॅटिंग करत असताना बिग बुल्स टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे 12 धावा. 12 विदाउट लॉस. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं. प्रेक्षक म्हणजेच आमच्या स्पर्धेचे रक्षक. जितकी मोठी संख्या प्रेक्षकांची असते ना, तितकीच चांगली स्तुती त्या स्पर्धेची होत असते. इथे सुद्धा चांगली उपस्थिती सकाळपासून आमच्या प्रेक्षक राजांची, महिला भगिनींची, आमच्या ताईंची, आमच्या मावशींची, सर्वांचीच उपस्थिती फार महत्वाची. आणि आज सकाळपासून त्या सुद्धा उपस्थित आहेत. कधी कधी सॅक्रिफाईस करावं लागतं आपल्या पतीसाठी सुद्धा. ओया दुसरे षटक टाकण्याकरता आता आर्यन हा गोलंदाज आलाय. आर्यनला या मॅच मध्ये दुसरे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. आर्यन मोरे उमरगाव गुजरात येथील हा खेळाडू आहे आणि त्यांना सामोरे जाईल आता उजव्या हाताचा बॅटर विवेक, तारापूर येथील हा खेळाडू. हा चेंडू बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकलेत. यष्टीरक्षक चुकलेत. फायदा उचलताना एक धाव मिळाली विवेकला. मागच्या मॅचचा हिरो होता विवेक. 44 धावांची चांगली खेळी आपल्या टीम करता खेळताना दिसला होता विवेक. आणि आता विवेक बुद्धीचा वापर तो करतोय. स्ट्रायकिंग कडे एका बाजूला बॅटर आहे तो कुणाल. विस्फोटक रूप कधीही धारण करू शकतो कुणाल. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आरपीएलच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा बनवणारे अनेक खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये कुणाल मोहिते ह्या खेळाडूचं सुद्धा मी नाव घेईन. जसं आपण दीपेश वनमाळीचं नाव घेतो. या स्पर्धेमध्ये 200 धावा प्रथमतः बनवणारा खेळाडू आपण बघितला तो रोहिदास वॉरियर्स सटाली टीम मधून खेळणारा दीपेश वनमाळी. हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिला. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. षटकार. थैंक यू. तलवार पुरानी है लेकिन धार वही है. चांगली तंत्र आहे बॅटिंगचं आणि अगदी योग्य पद्धतीने ते शॉट सिलेक्शन करतात बॅटिंग क्रीज मध्ये. कधी एकदा बॅटिंग क्रीज मध्ये हालचाली होतील आर्यनच्या अगेन्स्ट. आता पुन्हा सुइसाइड करायचा होता. सरळ बॅटने धावा बनत असतील तर मग अशा प्रकारचा कृती ही क्रिकेट मध्ये योग्य नसते. कधी कधी स्वतःवर मग ते हताश होताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर ती आहे 19. 3 बॉलची समाप्ती झाली. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. घुटना जमिनीवर टेकून हा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. या 2 चेंडूने दबाव वाढवलाय कुणाल मोहिते या बॅटरवर. बिग बुल्स या टीम द्वारे ते खेळताना दिसत आहेत. बिग बुल्स म्हटलं तर संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपण पुन्हा चर्चा करूया किरण जाधव आणि जगदीश जाधवची. ओ आता मात्र चांगलं शॉट सिलेक्शन या चेंडूवर केलं बॅटरने. 6 धावांचे कलेक्शन. सिक्सर.
वाटलं होतं की आता नाही हार, मी करणार चेंडूला सीमारेषे पार. षटकार आल्यानंतर धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या पोहोचली 25 वर. स्कोअर मोज ऑन 25. जय अंबे वॉरियर्स टीमचे संघमालक सुनील जाधव, योगेश मोरे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभले या स्पर्धेला. प्रत्येक संघमालकाने चांगलं काम केलं, कारण संघमालक नसते तर आपली वर्णी सुद्धा एखाद्या टीम मध्ये लागली नसते. प्रमोद जाधव, सचिन जाधव हे रोहिदास वॉरियर्स सटाली टीमचे संघमालक. आता ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये छत्रक्षक कुणी नव्हता. एक नाही, दोन नाही, तीन नाही, बॅटरला धाव मिळतील 4. हा आलाय RPL चौकार. थँक्यू. चला आता वेळ सुद्धा आपला जास्त तुम्ही गमावतात, वेळ वाया घालवू नका. वेळ म्हणजे फार महत्वाचे असं. वेळ असेल तर आपण सर्व काही कमवू शकतो. सुंदरता स्वस्त आहे, चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. त्यामुळेच ह्या सर्व विचार, या गोष्टींचा विचार आपण करूनच क्रिकेट असेल, आपलं आयुष्य असेल, नोकरी धंदा असेल, यामध्ये आपण आपला वावर तसाच व्हायला पाहिजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय भागेश. हाफ ट्रॅकर डिफेन्स केलं या चेंडूला. भागेशचा हा पहिलाच बॉल खेळत असताना डिफेन्सिव्ह स्ट्रोक बॅटरचा बघायला आला. भागेश मोहिते तारापूर येथील हा युवा खेळाडू आहे. गुणवत्ता सिद्ध करण्याकरता तो तयार आहे या RPLच्या 10व्या पर्वात. तारापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा त्या खेळाडूने गाजवलं. एका बाजूला भूपेंद्र राऊत, आपण बघतायत RPL कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष. आकुटाबाचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर करता आला नाही बॅटर विवेकला, त्यामुळेच थोडेसे नाराज होत आहेत. नॉन स्ट्राईक इन कडे असलेले कुणाल मोहिते हे खेळाडू. डॉट बॉल गेलाय, परंतु हे विसरून चालणार नाही, कारण प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही चांगली खेळी कराल असं नसतं. एखाद्या मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाज आपला वर चष्मा दाखवतोय, आपलं डोकं वर काढत असतो. खेळायचं होतं सरळ बॅटने मिडऑफ मध्ये. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकदा मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आता 30. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धाबा, बिनबाद 30 अशी भागीदारी होतोय. म्हणजे हुकूमत गाजवायला सुरुवात केलंय. आणि त्याकरताच म्हणतात ना की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असतं. तसंच आता हुकुमशाही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू त्रस्त झालेत. विकेट काय मिळत नाही. विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत, शोध सुरू आहे. परंतु ह्या षटकात तरी तो विकेट मिळेल काय, शंका आशंका वाटते प्रत्येकाला. चांगला बॉल, चांगला बॉल. पिच बॉल होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. यावेळेला आता बॅटर चुकलाय कुणाल. मग अशा स्थितीमध्ये विवेकने सुद्धा काहीतरी त्याला बोलायला पाहिजे. एकमेकाला आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा खरी स्थिती जो त्या स्थितीला सामोरे जातो त्याला ठाऊक असतं. चांगला बॉल होता खेळण्याकरता. ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. धावसंख्या 36 झाली. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. स्कोअर मोजून 36. पुन्हा शॉर्ट बॉल. आकुटाबाचा चेंडू होता आणि पाठवला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 2 इन रो सिक्सर. धन्यवाद डीजे गार्गी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर बिग बुल्स टीमची बिग फाईट.
धाव संख्या 42. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी दोघांनी मिळून केली आहे. अनुक्रमे कुणाल मोहिते खेळतायत 39 वर आणि विवेक त्याला साथ देतोय 3 या धाव संख्येवर. याआधी पहिल्या मॅच मध्ये विवेक विस्फोटक रूप धारण करताना दिसला आणि मला वाटतं आता विवेकने त्याची ऊर्जा बॅटर कुणाल मोहितेला दिली आहे. धाव संख्या 42. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा प्रेक्षकांची गर्दी काही कमी झाली नाही. इतकी प्रसिद्धी या RPL ला मिळाली आहे. माझ्या आयुष्यातील मी ज्या ज्या मोठ्या स्पर्धांमध्ये समालोचन करतोय त्या स्पर्धांमध्ये इतकी गर्दी मी पाहिली नाही जितकी गर्दी या RPL च्या स्पर्धेमध्ये मला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः महिला भगिनी ही सर्वात अधिक कोणत्या स्पर्धेमध्ये असतील महाराष्ट्रातील तर ती एकमेव स्पर्धा म्हणजेच RPL 2026 हे पर्व आहे. म्हणूनच ही अशी एक स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळतात बिंदास. कुणी नाही राहत उदास कारण त्यांच्या पाठीशी आहेत संत रोहिदास. RPL 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. समोरच्या इन कडून विनीत आलाय. आता मात्र या वेळेला विवेक 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 बुद्धीचा करतोय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिडल डबा 6 षटकार. धाव संख्या 6 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला आता 48. स्कोर मोज ऑन 48. बिनबाद 48. पहिला विकेट करता चांगली भारी भक्कम भागीदारी. त्रस्त करणारी भागीदारी. प्रेशर प्रतिस्पर्धी संघावर टाकणारी भागीदारी. तोडण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतं. प्रयत्न करा. यश नक्कीच कधी ना कधी तुम्हाला मिळेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनीत आहे. विनीत हा सुद्धा एक चांगला गोलंदाज. स्लोवर वन. दॅट्स अ बेटर लाईन. खूप चांगला बॉल होता. एक धाव तर मिळाली. बघूया बॅटने आलेत की बाईजने. ही अतिरिक्त धाव मिळाली. बाईजचा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाताना धाबा लागल्या जातात त्या 49. विवेक मोरे तारापूर येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जर विचार केला तर फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आतापर्यंत आपण बघितलेत. पुढचा बॉल विनीतचा. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं परंतु जास्त वाईड लाईनच्या बाहेर होता. परंतु बॅटर सुद्धा तिथे जर आपण बघितलं तर DRS ची मागणी केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS मागितला आहे. DRS वाईड करता DRS आहे. बॅटरचं असं म्हणणं आहे की तो वाईड आहे. म्हणूनच पुन्हा एकदा सांगतोय माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटच्या मैदानावर आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला. वाईट बॉल आहे आणि मग दोन्ही टीमचा पंचांवर विश्वास नाही राहिला तेव्हा DRS चा जन्म झालाय. पंचांवर विश्वास आहे नो डाऊट परंतु पंच सुद्धा पाहणी करतायत की नक्की डिसिजन काय आहे. दॅट्स अ व्हाईट बॉल. या आधीचा व्हाईट बॉल होता आणि आता एक चांगला बॉल व्हाईट लाईनच्या आतून जाणारा चेंडू होता. डॉट बॉल. धाव संख्या धावफळकर जर आपण बघितली तर धाबा आहेत त्या 50 धाबा 50 अप. अजूनही या चौथ्या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत या चौथ्या षटकात. स्ट्राइक इन कडे कुणाल मोहिते. स्विंग अँड मिस. चांगला वळण मिळतोय लेग कटर चेंडूवर. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाज दिसला विनीत. हा याच बरोबर एक धाव मिळाली. एक 22च्या रुपयाने धाव संख्येत बदल झालाय आणि धाबा लागले जातात 51. 50 अप. गुजरात मधून सुद्धा बरेचसे खेळाडू आहेत. दादरा येथील सुद्धा खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. उमरगाव येथील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. 20 खेळाडू गुजरात मधील या स्पर्धेमध्ये चमकत आहेत. फुल पिच बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केला विवेकने. स्कोर लेग फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पळून तो पूर्ण करतोय. स्ट्राइक रोटेट करतो. एकमेकांना काहीतरी ते सांगतायत की आपल्याला आता कसं खेळायचं आहे.
षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 52, 52 विदाउट लॉस. 52 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. 1 मिनिट अंपायर. मला वाटतं 5च बॉल झाले. दोन्ही आमचे जे आहेत मॅन्युअल स्कोरर आणि डिजिटल स्कोर अपडेटर 5 बॉल झालेत. यशला सुद्धा वाटलं की माझं काय चुकलं की काय, आणि समोर डिजिटल स्कोर अपडेटरला सुद्धा असं वाटलं की माझं की चुकलं की काय, परंतु आमच्या लक्षात होतं की एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर इज 52, धावसंख्या 52. आणि बघा लगेचच प्रतिसाद दिलाय प्रतिस्पर्धी संघाने. जय अंबे वॉरियर्स टीमचं सुद्धा मी कौतुक करेन. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणजेच एकमेकाला मदतीचा हातभार लावतायत. जे काही निर्णय येत आहेत त्या निर्णयाचा सन्मान करतायत, अशी आरपीएल आहे. आदर्शपणा काय असतो ते आरपीएल ने शिकवलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आरपीएल चौकार. कुणालला विवेकने सांगितलं की आता तू खेळ, मी फक्त बघत राहीन. कारण आता 43 या धावसंख्येवर कुणाल मोहिते खेळतायत. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 56, 56 अब तक 56. चांगली धावसंख्येचे लोडिंग केलंय. दोन्ही बॅटर काही थकत नाही. एनर्जी बघा किती चांगली आहे या दोन्ही बॅटरचे, आणि अशी एनर्जी आपल्या प्रत्येक खेळाडूमध्ये पाहिजे. कारण असेच एनर्जी मॅन म्हणून, स्टील मॅन म्हणून आपण बघितलं नरेंद्र चौधरीला. 12 मे 2016 साली ज्यांचं निधन झालं. 256 बॉम्ब त्यांनी डिफ्यूज केले होते, परंतु 50 किलोमीटर धावण्याची क्षमता विदाऊट काही खाता अशा क्षमता असलेला तो व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र चौधरी. मिलिटरीमध्ये होते परंतु आता ते या दुनियामध्ये नाहीत. ओहो, आता काय घडलंय. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल होता. यावेळेला परतावं लागेल ते विवेकला. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या बिग बुल या टीमला. 1 गडी बाद. धावसंख्या 56. थँक्यू. विवेक, मला वाटतं आता किरण जाधव पुन्हा तुम्हाला यायला भेटायला येतील. किरण जाधव नक्कीच भेटायला येतील, कारण या मॅच मध्ये परफॉर्मन्स नाही झालाय. मॅच कडे होई आपण. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 56. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन मोहिते. रोहिदास प्रीमियर लीग कार्यकारिणी उपाध्यक्ष हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. अध्यक्ष सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या टीमचं नेतृत्व करत आहेत, आणि मला असं वाटतं की त्यांच्याच हातामध्ये आता चेंडू आहे. भूपेंद्रजी राऊत जे संत रोहिदास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आरपीएलचे, आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू पकडायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगला खेळ त्यांचा मी 2 वर्षापूर्वी उमरोळी येथील मैदानावर पाहिला होता. 2 ते 3 वर्षापूर्वी. आता त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. एक सफलता मिळाली धावपाच्या स्वरूपात. नवीन बॅटर आहेत चेतन मोहिते. ओ, स्ट्राईक आपल्याकडे घेतल्यानंतर बॅटर त्या ठिकाणी आक्रमक भूमिकेमध्ये येतोय. चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. सीमा रेषे पार. चौकार. स्वप्न बघितलं भूपेंद्र राऊतने, कारण ज्या स्वप्नाला ते पूर्ण करू शकले नाही ती स्वप्न कदाचित भविष्यामध्ये त्यांचे सुपुत्र पूर्ण करू शकतात. एमसीए अंतर्गत अंडर 14 मध्ये त्यांचे सुपुत्र खेळत असतात, आणि आता त्यांची मेहनत ती कामी येईल काय. इथे चौकाराच्या मदतीने बॅटिंग करणारी टीमची मेहनत झाली. धावसंख्या झाली आहे आता 60. स्कोर इज 60. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 47 वर खेळतोय आणि स्विच हिट.
चेंडू जातोय यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, गली क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय, तो मैदानाच्या आतमध्ये थांबलाय आणि त्याकरता बॅटर सुद्धा थांबले होते. या दोन धावा घेताना दिसत आहेत कुणाल मोहिते. धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि धावा लागल्या जात आहेत त्या 49, धावा लागल्या जात आहेत त्या 62. व्यक्तिगत 49 धावा झाल्यात बॅटरच्या. ही इज प्लेइंग ऑन 49. 49 वर खेळतायत कुणाल मोहिते. 18 चेंडूचा सामना केलाय. षटकार आणि चौकारांचा आपण त्याच्यामध्ये किती संपर्क झालाय ते सुद्धा चर्चा करूया. 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं 18 बॉल मध्ये 49 धाबा आतापर्यंत कुणाल मोहिते या खेळाडूने बनवलेत. एक मात्र खेळाडू निशांत वनमाई याचा अर्धशतक आपण बघितलं होतं आरपीएलच्या या 10व्या पर्वात. आता संधी आहे बॅटर कुणालला आणि कुणालने त्याचा अर्धशतक पूर्ण केलंय. 19 बॉलला सामोरे जात त्यांनी या 50 धावा केल्यात. व्हॉट अ बॅटिंग. कुणाल बॅट दाखवा. कॅमेरामॅन तिथे फोकस करतायत कुणालला. गोलंदाजांचे ह्या मॅच मध्ये ज्यांनी केले हाल तो मिस्टर कुणाल आणि कुणालने 19 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. अजूनही ह्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. या डावामध्ये 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या धाव फलकावर 63. लोअर फुल टॉस बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. चेतन मोहिते इज ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर. सिक्सर. थँक्यू डीजे. मला वाटतं सगळ्यांना झोपवण्याचा इरादा आहे. धावसंख्या 69. एकंदरीत या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आहे 69. 69 इज द स्कोर. पुन्हा मोठा पटका खायचा होता. चेंडू हवेत आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातो वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडूला आता अडवल्या आधी 2 धावा बॅटरने पूर्ण केले. तिसऱ्या धावेची नोंद होईल काय. चांगला स्टॅमिना आहे बॅटर कुणाल मोहितेचा आणि तो मदत करतोय तिसरी धाव पूर्ण करण्याकरता. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आपण बघतायत बिग बुल्स या टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 72 आणि 73 धावांचं लक्ष्य दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. जय आंबे वॉरियर्स टीमला 73 धावसंख्येचं टार्गेट असेल डहाणू टीमच्या समोर. या टार्गेटला कसं चेस केलं जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या डावामध्ये, याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजे तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा गावदेवी मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आरपीएल 2026. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीगचं हे गौरवशाली 10वं पर्व आणि या 10व्या पर्वासाठी या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे चषक आकर्षक आपण इथे पाहतोय ते आपल्याला उमरोळी गावचे सुपुत्र श्रीयुत हरेश्वर काशीनाथ जाधव तसेच श्रीयुत सुधीर मंगेश जाधव यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आम्ही संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे इथे ऋण व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेतील सहभागी 8ही संघांनी जे ड्रेस कोड परिधान केलेले आहेत ते ड्रेस कोड आपल्याला
श्रीयुत संदीप तुकाराम राऊत व त्यांचे बंधू श्रीयुत गणेश राऊत यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा इथे शतशः ऋण व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या दात्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने इथे ऋण व्यक्त करतो आणि आपणा सर्व दात्यांकडनं अशाच सहकार्याची अपेक्षा यापुढे सुद्धा बाळगतो. हा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे. उद्या जो सामना होणार आहे पहिला सामना तो डीपी लायन्स वरोर आणि रॉयल्स बावडा या दोन संघामध्ये पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सकाळी 9 वाजता आपला संघ घेऊन इथे दाखल व्हायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघताय तर राजेश जाधव सरांचा हा गोड आवाज आहे. नेहमीच चांगले मंत्रमुग्ध करणारी वाणी आहे. आम्हाला सुद्धा प्रभावित केलं त्यांच्या या वाणीने. या मॅचला जर जिंकला तर मग पुढे जे पुढचे आपलं आव्हान असेल ते अगदी सोपं होऊन जाईल या टीम करता. या आधीच आपण नक्ष फायटर्स देहेरी या टीमला 2 पैकी 2 मॅच जिंकताना बघितलं. एक मात्र तो संघ असा आहे की ज्याने आपले 2 पैकी 2 सामने जिंकलेत आणि अजून आता ह्याच्यामधून जो संघ जिंकेल ना तो सुद्धा 2 पैकी 2 सामने जिंकलेला संघ असेल. तदनंतर आपण लुझर हे सुद्धा मॅचेस बघणार आहोत. त्याच्यामधून सुद्धा पुन्हा त्यांना पुढे येण्याची संधी असेल. ते उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज राहुल रोहित तयार, समोर बॅटर तयार नितीन. ओहो, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं होतं हुक. दुसऱ्या धाव्याने भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. 2 धाव मिळतील. नितीन सातवे या बॅटरला 2 धावांची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याने साकारली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. प्रत्येक षटकामागे चांगली धावगती अद्यापत करावीच लागेल. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज तयार राहुल रोहित. लेफ्ट आर्मचा मारा, स्लो बारबान चेंडू हवेत आहे. मिड ऑन मध्ये आता तैनात आहेत क्षेत्ररक्षक. त्यांनी टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. परतावा लागेल या वेळेला बॅटर नितीन सातवेला. यस इज गॉन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 7. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग. बाया झायल्या गहार न मागतान सोनियाचा हार ग. वेलकम बॅक. आपण बघतायत RPL 2026 10वा पर्व आहे. पाटील नेटवर्क्स या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण होतोय संपूर्ण देश विदेशामध्ये या स्पर्धेचं. आणि अनेक लोक देश विदेशातून सुद्धा जुडले गेलेत या स्पर्धेकरता. आपला मित्र परिवार सुद्धा जुडला गेलाय. RPL सर्वांनाच एकत्रित घेऊन चालणार हे क्रीडा मंडळ. आता बघूया कशा पद्धतीने चेंडू टाकला. बॅटचा हलकासा स्पर्श होत चेंडू गेलाय स्कोरीज थर्डमॅन क्षेत्रात. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय आर्यन मोरेवर सुद्धा जबाबदारी. हॅलो संदीप भाऊ, फक्त 1च मिनिट घेतोय. उद्या जो आपला पहिला सामना होणार आहे तो डीपी लायन्स वरोर आणि रॉयल्स बावडा या 2 संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. सकाळी
9 वाजता नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघांना आम्ही पुन्हा वारंवार विनंती करतोय की आपले दोन्ही संघ आपण घेऊन इथे उपस्थित व्हायचंय. त्यानंतर दुसरा सामना जो होणार आहे तो अविकेतन फायटर तारापूर आणि रोहिदास वॉरियर्स चटाळे या संघामध्ये, आणि त्याच्यानंतरचा आपण तिसरा सामना म्हणजे सकाळी ठीक 11:30 वाजता 45 वर्षावरील खेळाडूंचा जो सामना आहे तो आपण इथे ज्येष्ठ खेळाडूंचा सामना खेळवणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तसेच संत रोहिदास क्रीडा मंडळातील सर्व सभासद यांना आम्ही विनंती करतो की आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. 24 बॉल आता शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये इक्वेशन सिच्युएशन काय आहे ते आपण बघूया. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 67 धावांची आवश्यकता. समोरच्या एंड कडून गोलंदाज तयार झालाय चेतन मोहिते. थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, वाईट बॉल, वाईट लाईनच्या बाहेर आहे चेंडू आणि तो निरीक्षण करून पंच लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. समोरच आपण बघतायत यतीश तामोरे आणि हार्दिक तामोरे हे दोन पंच आहेत. स्ट्राईक इन पंच म्हणून आपण बघतायत हार्दिक तामोरे यांना आणि बॉलिंग इन कडून गोलंदाज आहेत पंच आहेत यतीश तामोरे. थोडासा आता टर्न चांगला मिळाला, वाईड लाईनच्या आतून हा टर्न होतोय. वाईड नसेल हा डॉट बॉल बघायला मिळतोय. याआधी वाईट बॉल होता, म्हणजेच एकदा आता बॅटरच्या बाजूने आणि एकदा बॉलरच्या बाजूने. योग्य चेंडू होता, योग्य दिशा होती, बॅटरला बीट केलंय आणि शफल सुद्धा होताना दिसला आपल्याला बॅटर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलंय. एकदा मिळाली 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका दुका धाबीनेशी फिल्डिंग करणाऱ्या टीमवर काही प्रभाव पडणार नाही. मोठे पटके खेळल्यानंतर तो प्रभाव पडू शकतोय आणि मोठे पटके खेळायचे असतील तर मनस्थिती तुमची चांगली ठेवावी लागेल. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी आहेत, नितीन सातमे आणि आर्यन मोरे. आता स्ट्रायकिंग कडे विनीत. ओहो, मोठा फटका, गोइंग 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 अँड गॉन, सिक्सर. मैदानावरती डाणूची पोर जमली, चिंचणच्या मैदानावरती डाणूची पोर जमली. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली, तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली. अशा प्रकारे जर लेग स्टम्पच्या दिशेने पायावर चेंडू मिळाला तर मग बॅटर त्याला काही सोडत नाही. षटकाराच्या मदतीने धावसंख्यात पुढे जाते. धावसंख्या 16. पुढचा बॉल टायमिंग व्यवस्थित जुळून आला नाही. हा डॉट बॉल. यावेळेला चेतन मोहिते चांगलं बदल करतायत, चांगलं व्हेरिएशन करतायत. अनुभवाचे बॉल आहेत. जवळजवळ RPL ची स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अनेक संघाने चांगलं काम आतापर्यंत केलंय. भविष्यामध्ये आपण काही महिलांचे सुद्धा क्रिकेटचे सामने बघू शकतो. अशी RPL आहे. महिलांसाठी काही कार्यक्रम सुद्धा असू शकतात. आडव्या बॅटचा वापर केलाय. शॉर्ट बॉल होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्यांनी केली चूक. बॅटरने भागवली चौकार आणि संघाची भूक. मिळतील धावा 4. चौकार. वळी आपण आता नेमकं काय घडलंय. धावसंख्या 20, 53 धावा पाहिजेत अजूनही. आणि ह्या षटकाचा जर विचार केला तर ह्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून चालेत. 5 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केले चेतन मोहितेने. म्हणजेच 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 10च्या सरासरीने 20. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची आवश्यकता. 18 गेंदों में चाहिए 53 रन्स. 18 मध्ये 53. 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. कार्यकारिणीबद्दल आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. राहुल वनमाळी सचिव या पदावर कार्यरत आहेत. संतोषजी जाधव खजिनदार. मोठी जबाबदारी आहे खजिनदार म्हणजेच, आणि ते जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत असत. प्रत्येक वर्षी आमचं सुद्धा विचारपूस त्यांच्याद्वारे केले जाते. कुणाल वनमाली यांच्याद्वारे केले जाते. राजेश जाधव, योगेश वनमाळी, त्याच्यानंतर अनिकेत मोहिते साहेबांकडून हे सर्व विचारपूस करण्याचं काम केलं जातं. थँक्यू सो मच. आम्हाला पुन्हा पुन्हा आपण संधी देत आहेत या स्पर्धेमध्ये.
मागच्या वर्ष मी मिस केलं या स्पर्धेचं. पुढे आपण जयेश भोईर साहेबांना सुद्धा सहखजिनदार या पदावर आपण बघतोय. श्री कुणाल वनमाई हे सदस्य म्हणून चांगला पदभार सांभाळत आहेत. सचिनजी भोईर हे सुद्धा सदस्य म्हणून चांगला पदभार सांभाळत आहेत. दुसऱ्या बाजूला तुषार जाधव, त्याच्यानंतर नितीन सातवे, तुषार जाधव, भरत वनमाई, जिग्नेश वनमाई हे सुद्धा सदस्य चांगलं पदभार सांभाळत आहेत, चांगलं काम ते करत आहेत. अनिकेत मोहिते, विनीत जाधव आणि भाविक मोरे ही सर्व कार्यकारिणी चांगलं काम करत आहेत. जे सदस्य आहेत रोहिदास प्रीमियर लीग 2026 मध्ये आणि ही विद्यमान कार्यकारिणी आपल्याला पाहायला मिळतं. मॅच कडे वळूया. 18 मध्ये पाहिजे 53. मोठा फटका खेळायचा होता. ब्रेक गोलंदाजी होतोय. गोलंदाज कुणाल मोहिते याच्याद्वारे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आजच्या दिवसात मैदाने गाजवणारे काही मोजके खेळाडू आहेत. विवेक, त्याच्यानंतर दीपेश वनमाळी, त्याच्यानंतर आपण बघतायत निशांत आणि कुणाल हे बॅटर चमकलेत. आणि दुसरं म्हणजेच केवल सुर्वे 2 वेळा मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडूला मिळाला. उंबरगाव येथून तो बिलॉंग करतोय. लेफ्ट आर्मचा मारा, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विदितचं चांगला एफर्ट आहे. त्यामुळे टाळ्या सुद्धा वाजतायत. एकच धाव, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 21 वर. अजूनही पाहिजेत 52 धावा. 52 16 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. आता हवाई यात्राच करावी लागेल, परंतु सध्या लोक हवाई यात्रा करायला घाबरत आहेत, कारण विमानात बसायला पैसे लागतात आणि उतरायला नशीब. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. आता मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे विदित. ओहो, विदित काय केलंय विदितने? काहीतरी केलंय. बघूया. लगान होतं. लगान होतं ना? लगान होता सांगतात. येस, शंका आशंकेचं निवारण आपण करूया. DRS आहे, आपण घेऊया. इथे DRS आहे ना, पंचांनी सांगितलं, आपण निरीक्षण करूया. दोन्ही टीमचं नुकसान नको. आणि त्यामुळेच तिसरे पंच म्हणून या ठिकाणी आपण किरण केने सरांना बघतोय. तारापूर कांबोडे येथून बिलॉंग करतात ते. अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहेत. दॅट्स लगान म्हणजे 6 आहे. विवेक 6 आहे. 6 धाव मिळतील. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्येत आता बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 27. स्कोर मोज ऑन 27. कधी कधी असं केल्यानंतर मोरल डाऊन होत असतो खेळाडूचा, परंतु एकमेकांवर विश्वास ठेवा. चुकी प्रत्येकाकडून होत असते. आता प्रीतला, जो आता प्लेइंग 11 मध्ये दाखल झालेला प्रीतला बघतोय आपण. आधीच्या पहिल्या मॅच मध्ये त्याला पाहिलं नव्हतं, आता ह्या मॅच मध्ये त्याला घेतलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 27. 46 धावांची गरज. नो बॉल. स्कोअर लेग पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाव मिळतील. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय. आणि त्याचबरोबर आय थिंक एक वॉर्निंग मिळाली का? एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला. नो बॉल. 2 धाव मिळतील. फ्री हिट असेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 29 जिंकण्याकरता 44 धावांची आवश्यकता आहे. 44 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. फुल पिच बॉल होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू गेलाय. बाईचा इशारा पंच हार्दिक तामोरे सरांचा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या त्या 30 धाबा. आता स्थिती पुन्हा एकदा जाणून घेऊया. किती चेंडूंमध्ये किती पाहिजेत? 14 चेंडूंमध्ये 43 धाबांची आवश्यकता. 14 मध्ये 43 होऊ शकतायत. ओहो, बॅटच्या खालच्या एजला चेंडू आदळतोय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. पुन्हा एकदा धरारा, पुन्हा एकदा दहशत दाखवताना बिग बुल्स टीम.
वळूया आपण. विकेट गेल्यानंतर आता विस्फोटक खेळाडूला पाठवलं गेलंय. संतोष रोहित हा खेळाडू आपण बघतोय. गुजरात येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. जय अंबे संघाकडून तो खेळतोय. गुजरात येथून येणाऱ्या खेळाडूंना खूप चांगलं प्राधान्य मिळतोय. 20 खेळाडू आपल्याला गुजरात या राज्यातील बघायला मिळत आहेत आणि तिथून 20 खेळाडूंना संधी मिळतोय. बऱ्याचशा खेळाडूंनी त्या संधीचं सोने केलंय. अगोदरच्या मनोज रोहित या खेळाडूने सुद्धा चांगलं सोने केलं. राहुल रोहित हा सुद्धा खेळाडू चांगला काम करताना दिसलाय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता, परंतु बॅटर सुद्धा त्या ठिकाणी शफल क्रॉस झालेत. हा डॉट बॉल. दबाव दडपण आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया एखादं सुमधुर गीत. थँक्यू सो मच डीजे गार्गी. चांगलं वादन करतात आणि उद्या सुद्धा आपल्याला चांगलं वादन या ठिकाणी पाहायला मिळेल. संदीप भाऊ, मंचावर एक चष्मा सापडलेला कोणाचा आहे? घेऊन जायचा आहे प्लीज. एक चष्मा इथे राहिलेला कोणाचा? सरांनी बोलल्या खोटी पहिला माझा हात खिशाकडे गेला की कदाचित माझा तर नाही ना तो. कृष्णा ऑप्टिक्स असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 43 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 43 धावा. हा आवाज होता संतोष सरांचा, संतोष जाधव सरांचा. खजिनदार आहेत रोहिदास प्रीमियर लीग 2026 मध्ये. स्लोवर वन ऑफ ड्राईव्ह कव्हरच्या वरून. कव्हरचा लवर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेट मधला हा कव्हर ड्राईव्ह दोन्ही चांगले आकर्षित आहेत. थँक्यू. यश असेल तर आम्हाला कोणतंच भय नसतं, कारण यश आम्हाला माहिती देतो किती मध्ये किती पाहिजे. 11 मध्ये आता 39 धावांची आवश्यकता आहे. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका. वजन तर आहे, परंतु धावा मिळतील की नाही आशंका आहे. शतरक्षकाला चकवत चेंडू पुढे जाईल काय? नाही. एकच धाव. या किती धाव मिळत आहेत या चेंडूवर? एकच धाव पूर्ण केली. चांगला एफर्ट आहे. चांगला प्रोटेक्ट केलेत या धावा. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे सध्याच्या घडीला 35. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 38 ची आवश्यकता. हवाई यात्रा ही करावीच लागेल. डील जी आहे ती चौकार आणि षटकारामध्येच करावी लागेल, तरच हे शक्य आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर प्रहार केलाय. लॉंगो पट्ट्या बाहेर. डावा होतील की नाही खेम्यामध्ये चालली होती हुरहुर आणि हा षटकार ठोकून बॅटरने केले तर संकट दूर. सिक्सर. गोल हनुका काटपदरी ग गोल हनुका काटपदरी. हे गल्यानं आई तुझे गंठणी लहान सोन्याचा मोठा पान ग. नाकानं आई तुझे मोत्याची नथनी हानी नाजूक लहान. स्कोर मूव्स ऑन 41. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये आता 32 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 32. गोलंदाज तयार. चेतन. बॅटचा हलकस एज लागलाय. मोठा फटका खेळायचा होता. ऑफ ड्राईव्ह करायचा होता. ताकदीने प्रयत्न सुद्धा सुरू होते, परंतु आता डोकं खाजवत आहेत. चूक कुठे झाली शोधतायत. या वेळेला आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. स्वप्न पाहिलेत प्रत्येक टीमने. म्हणतात ना की उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असतं. एक तर झोपून स्वप्न बघा, नाही तर उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आज स्वप्न पाहिलं विजयाचं आणि त्या अनुषंगाने स्वप्नांचा पाठलाग करतोय विस्फोटक बॅटर मिस्टर रोहित. सैताचे सणाला
स्कोर मूव्स ऑन 47. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. मॅच बनवला बॅटिंग करणाऱ्या टीमने. गुजरात येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे संतोष रोहित मोठे फटके तो खेळतोय. सदर रोको साठी भरपूर प्रयास चाललाय. त्यांना रोखण्याकरता प्लॅनिंग भरपूर देश करतायत, भरपूर टीम करतायत. शॉर्ट बॉल, वजनदार खेळाडू वजनदार वार करेल काय, परंतु हा वार वजनदार नव्हता, हा वार कमजोर होता. यश मिळतंय चेतन मोहिते यांना. गॉन. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली गो. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली. कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. कारले डोंगरी चैता सप्तमी. आर्यन मोरेवर जास्त नजरा आहे कारण चांगला खेळतोय. 12th मॅन त्यांचं सांगतायत. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजे 26. 6 मध्ये 26. 2 षटकारांशी संतोष रोहितने चांगलं काम केलं होतं. सनसेट सुद्धा दाखवला जात आहे, बघू शकता ते चांगलं दृश्य आहे. आणि चिंचणी येथून आमचे कॅमेरामॅन पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन त्यांनी हे खूप चांगलं काम केलंय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत उत्सव मिश्रा, अभिषेक पाटील हे चांगलं काम करतायत. मुन्ना जसवाल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. पवन यादव हे डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून आहेत. पुन्हा तुम्ही बघू शकता पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर हा सनसेट. डीजे गार्गी ऑपरेटर म्हणून सागर मोरे आहेत. योगेश म्हात्रे साहेबांनी आम्हाला मना केलं होतं की माझ्याशिवाय दुसरं कोणाचं नावच नाही घ्यायचं. 6 मध्ये पाहिजे 26 धावा. 6 बॉल आणि 26 ची आवश्यकता. मनोज रोहित, मी मनोज रोहितचं नाव मला वाटतं काही वेळपूर्वीच घेतलं की मनोज रोहितने चांगला परफॉर्मन्स दिला होता. उमरगाव येथीलच हा खेळाडू आहे, तो सुद्धा चांगलं काम करून गेलाय. दादरा येथील हा खेळाडू आहे. आणि नवीन बॅटर आलाय भाविक. नवीन बॅटर भाविक कडवे वरोरचा हा खेळाडू आहे. खोलगटामध्ये चेंडूला खोदून काढलाय. ऑन ड्राईव्ह आहे. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु सध्या तरी हवामान खात्याने मनाई केलंय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा केला होता विचार पक्का, परंतु धावबादच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीमला दिला गेलाय धक्का. विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. भाग्येश मोहिते आलेत. तारापूरचे खेळाडू आहेत. स्थिती काय आहे ती माहिती मिळते आम्हाला. किती चेंडूंमध्ये 25 पाहिजे, 5 मध्ये पाहिजेत 25. 5 चेंडू 25 ची गरज आहे. स्ट्रायकिंग कडे बॅटर सध्याच्या घडीला आर्यन मोरे. आर्यन मोरे पुन्हा तो चालत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू तरी गेलाय. शतरक्षक फंबल झालाय आणि फायदा उचलताना 2 धाव मिळतील असं वाटतंय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपळ पुढे जातोय. धाबा झालेल्या आहेत त्या 50. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू 23 धावा. माझ्या जीवनामध्ये एक सेमीफायनलचा मॅच होता. 50,000 रुपये पहिलं पारितोषिक होतं. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 4 मध्ये 24 पाहिजे होत्या आणि त्या मॅच मध्ये मला एक खेळाडू आठवला ज्याने 4 षटकार खेचले. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करेल काय हवाई सफर. हो 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 हो, ये तो सूर्या से भी तेज निकले. चांगलं फिल्डिंग केलंय कुणाल मोहितेने. थँक्यू. दीपेश वनमाळी इथून मला वाटतं जातात आता. उद्या पुन्हा त्यांना नवीन जोशाने यावे लागेल, नवीन ऊर्जा घेऊन यावे लागेल. अमोलजी भोईर यांचं मनापासून आभार मानेन. खूप प्रेम आमच्यावर त्यांचं नेहमीच असतं. नेहमीच चांगले मदतीचा हातभार ते करत असतात. दीपेश वनमाळी हे सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल उद्याच्या दिवसामध्ये. रोहिदास वॉरियर्स सटाळे टीमद्वारे. वळी आपण मॅच कडे. काय आपल्यातून झेल टिपलाय कुणाल मोहितेने. आज शेवटच्या मॅच मध्ये फक्त कुणाल ज्यांनी गोलंदाजांचे केले हाल.
हाफ सेंचुरी पूर्ण केली. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 मध्ये पाहिजेत 23 धाबा. सोहेल नावाचा खेळाडू होता आणि अर्थातच अतिशय चांगला गोलंदाज उत्तम टीम कडून खेळणारा महत्वपूर्ण खेळाडू होता नवीन पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट ते 24 धावा पूर्ण झालेत. बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा चेंडू गेलाय. बबलू खुश हुआ. 4 धावा मिळतील. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाते आणि धावा लागल्या जातात त्या 54. वैभव मोरे हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 पाहिजेत. 2 मध्ये 19. 2 चेंडू 19 ची आवश्यकता. अशक्य आहे असं सांगतायत. अशक्य शक्य काहीच नाही कारण एका चेंडूमध्ये 19 धावा झालेत. टेनिस क्रिकेटमध्ये 15 धावा सुद्धा झालेत. अशक्यला शक्य बनवण्याची क्षमता असते. कधी कधी चमत्कार घडतायत आणि चमत्कारला प्रत्येकाने नमस्कार करायला पाहिजे. बघा व्हाईट बॉल आलाय. 1+1 2 धावा मिळत आहेत. या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा झाल्या त्या 56. 1 बॉल शिल्लक आहेत आणि एका बॉल मध्ये पाहिजेत 17. 1 चेंडू 17 धाबा. किरण खेने आजच्या दिवसामध्ये थोडस रजा घेत आहेत आणि उद्या पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता 9:15 वाजता रिपोर्टिंग करतील. बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. बिग बुल सबकी कर दी भूल. वो टीम है बिग बुल. कॉंग्रॅच्युलेशन. जल सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला. कॅमेरामॅन त्या ठिकाणी सज्ज राहतील कारण आपलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच किताब वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली. 19 बॉल मध्ये 50 धाबा ज्यांनी केल्या तो खेळाडू